डिस्प्ले लावले थिएटर आपलं महाराष्ट्रात आहे ना, म्हणजे मराठी हा पर्याय तुम्ही पहिला प्रथम लिहिला पाहिजे ना. मुळामध्ये तुम्ही ते खाली लावलंच काय, आणि मराठीमध्ये का नाही, इंग्रजीमध्ये पूर्ण एक जाहिरात दिलेली आहे, मराठीत का नाही. पहिला प्रश्न हा तुमच्या लेवलला महाराष्ट्रामध्ये इथे आहे ते मराठी डबा येतो ना, सिनेमा नाही येतो ना, आमच्या लोकांनी काय रागावर उभं करायचं, त्यांनी हे वापरायचे नाही का. मराठी पाहिजे बघा, काय माहितीये का, इंग्लिश पण आहे, तुम्ही डायरेक्ट असं डाऊन टाकता, म्हणजे इम्पॉर्टन्सच नाही. तुम्ही इथे धंदे करणार करा ना, चांगल्या पद्धतीत करा, आम्ही पण चांगल्या पद्धतीत तुम्हाला सहकार्य करू. आपण सांगा, आश्वासन द्या की काम होईल म्हणून. उद्योगाचं नुकसानाचं आम्हाला इकडे येण्याची आपला हौस आहे का, इतके स्टाफ आले सगळे आले, आपला हौस आहे का, आपणच नुकसावताय का, अर्धवट आलो म्हणजे आपण सांगता की हे लोक आले, आणि आपणच उद्या एफआयआर पण हेच करतात की हे लोक आले म्हणून. आम्हाला काही इरादा आमचा नसतो की जाऊन उगाच राहतो. आम्ही इथे आता पीव्हीआर आयनॉक्स आपलं पाम बीच गॅलरी आहे, इथे आलो होतो. तर इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक मूवी जॉकी करून एक चॅटबॉटचा ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्यामध्ये मराठीला 6व्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलं आहे. मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे, आणि मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे, तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे, हे आमचं त्यांना म्हणणं होतं. खाली सुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही. मग हे थिएटर नक्की आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये चालतं ना, मग तुम्हाला मराठीची अडचण काय? तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता, हिंदी लिहिता, ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून लिहिता, तुम्ही हिंदी 2 वेळा पर्याय देताय, पण मराठीला तुम्हाला अडचण येते. तर आमचं हेच स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे. आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो फलक आहे तो काढायला लावलेला आहे. आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ तो काढलेला आहे तो फलक, आणि ते येत्या काही दिवसांमध्ये एक 48 तासामध्ये वगैरे ते फलक चेंज करतील. तसंच ते त्या ऍपमध्ये सुद्धा बदल करतील, आणि आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची, की याच्या पुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही. महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालणार, हेच आमचं म्हणणं आहे. आम्हाला काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या की इथे मराठी भाषेचा पर्यायच नाही. इनफॅक्ट तुम्ही अगर बघितलं ना तर त्यांचा जो ऍप्लिकेशन आहे पीव्हीआरचा अधिकृत, तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायला ऑप्शनच नाही दिला त्यांना की बाबा तुम्ही मराठी त्याच्यामध्ये मराठी हा बदल करू शका, पर्याय निवडू शकाल, असं ऑप्शनच दिलेलं नाही त्यांनी. म्हणजे आमचा जो मराठी बांधव आहे त्यांनी काय करायचं, त्याला अगर कळालं नाही, जो सर्वसामान्य आहे ज्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही, त्यांनी रांगेत येऊन आमच्या तिकीट काढायच्या. मग हे ऍप तुम्ही कोणासाठी बनवलेत? मराठी मध्ये आमच्या लोकांनी तर वापरलं पाहिजे ना ऍप. आमच्या आता ते बोललेत की ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्याच्यामध्ये बदल करून घेणार आहेत, ऍप मध्ये सुद्धा बदल करून घेणार आहेत. प्लस ते जे फलक तर आपण बदललेलेच आहेत ते मराठीत सुद्धा करणार आहेत, आणि एक माफीनामा देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हो, आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललोय. म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलं तर मराठी सिनेमाचे पोस्टर आज दशावतार रिलीज झालेला आहे, परत अजून इतर मराठी सिनेमा जे रिलीज झालेले आहेत त्यांचे पोस्टर तुम्ही मागे ठेवता आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही. तो पीव्हीआर सारख्या एवढ्या मोठ्या यांना अडचण काय मराठी भाषेची? पुढची भूमिका मग राजसाहेब जसे सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून, नंतर मग हात सोडून काचा फोडून, स्पष्ट आहे.